अरे पण झाडं वाचवायचे आहेत, काय ते झाडं वाचवायचे आहेत का? कुंभमेळ्यामध्ये एवढे साधू येत आहेत, त्यांच्यासाठी तुम्हाला काही सोय करावी लागेल की नाही? आणि हे जे लोक सांगणारे आहेत तुम्हाला त्यांचे किंवा ते साधू महंत, अरे 2-2 करोडच्या गाडीमध्ये फिरतात, त्यांच्यासाठी थोडं काही तोडून 4 झाडं तोडू नाही शकत तुम्ही? हा ना. इकडे परदेशातून तुम्हाला धर्म वाचवाय सांगणारे लोक अशा निरभ्र आकाशात राहतात, जिथला EQ 3-4 आहे, त्यांचं ऐकायला पाहिजे की नाही तुम्ही? तुम्ही काय घेऊन बसला 4 झाडं वाचवायला? काही फरक नाही पडत. आपला एवढा धर्म एवढ्या मोठ्या संकटात सापडलाय, जर हा मेळा नाही झाला तर कसं होईल आपलं? आपल्याला रोजगार नाही मिळणार, आपल्याला खायला नाही मिळणार, राईट, आपल्याशी शिक्षण नाही मिळणार, आपल्या आरोग्य सुविधा चांगल्या नाही होणार. कुंभमेळा झाला पाहिजे त्याच्यासाठी. उगाच का आपले मायबाप चेंगराचेंगरीमध्ये मेरू तरी चालतील, मेले तरी काय फरक नाही पडत. मागे मेलेच की नाही, तिकडच्या कुंभमेळ्याला मेले, नाशिकमध्ये 2-4 मरतील आपले मायबाप, काय फरक पडते ना? चेंगराचेंगरीत मरणं, कुत्र्याची जिंदगी तशी आपली आहे. आणि 4 झाडायचं तर काय घेऊन बसले राजो? जर झाडं नाही तोडले तर नुकसान होणार आहे, कारण साधू महंतांना त्रास होऊ शकतो. त्याच्यानंतर तिथं येऊन जे पुढारी तिथल्या जमिनी विकतील त्यांना त्रास होऊ शकतो. त्यांच्यासाठी आपण थोडं सॅक्रिफाईस करायला पाहिजे. तोडून टाका 4-2 झाडं, का फरक पडते?